घेतलं, मग 4 इंजिनवालं त्यांचं महायुती झाली. अजून काही छुपे इंजिन सुद्धा ते लावत असतात. असे 5-6 इंजिनवालं त्यांचं महायुती आहे. त्याच्यामुळे ते किती म्हटले जागा जिंकणार? 200, पावणे 200 नको, त्यांनी साधारण 350 जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही. तो त्यांनी महाराष्ट्रात 400 पार करावं. जरी महाराष्ट्रात साधारण 250-300 जागा असल्या, 145चं बहुमत आहे, 288. त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी 400 पार, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा 5 इंजिनवाला जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा. काही हरकत नाही, लोकशाही आहे. विधानसभेच्या अगोदर आता मुख्यमंत्र्यांनी अनुदान देणार आहे, जे दिल्ली काढणारे वारकरी त्यांना 20,000चं अनुदान देणार आहे. त्यामुळे बघताना बघा, या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे, व्यसन आहे. हे व्यसन आहे की प्रत्येक गोष्ट मतं विकत घ्यायची, अधिकारी विकत घ्यायचे, सत्ता विकत घ्यायची, आमदार विकत घ्यायचे, खासदार विकत घ्यायचे, माणसं विकत घ्यायची. पैसे आहेत चोरीचे, पण त्या चोरीच्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला. 20-20 हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागितले होते? एक परंपरा, संस्कृती, हजारो वर्षाची संस्कृती आहे. तुमच्याकडे मागितले कोणी पैसे? हे कशा करता? तुमच्यावर टीका झाली, त्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये दिले, त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना हा खुश करण्याचा प्रयत्न करता. पण वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली, त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं थोडं. कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड पैसे वाटप झाले. अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले, क्रीडा मंडळं असतील, गणेश मंडळं असतील, त्यांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला, पण वारकरी अशा कोणत्याही मोहापासून कायम लांब राहिले. ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकोबा माऊली असतील, यांना अशा प्रकारच्या मोहमायेपासून कायम दूर राहण्याची जी आत्मिक शक्ती मिळालेली आहे त्यांनाच वारकरी म्हणतात. बावनकुळेने असं विधान केलं आहे, महाविकास आघाडीमध्ये 5 ते 6 मुख्यमंत्री झाले आहेत. आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल. महायुतीमध्ये यातली कोणतीही चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस आमचे भाजपचे नेते, मुख्यमंत्री नसून ते आमचे नेते. त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांनी कोणाला नेतं मानायचं? त्या नेत्याचा लोकसभेत दारुण पराभव महाविकास आघाडीने केलाय आणि स्वतः बावनकुळे ज्या मतदारसंघात आमदार राहिले आहेत त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साधारण 25,000 मतांनी पुढे आहेत. बावनकुळ्यांनी जरा ऑडिट करावं त्यांच्या मतदारसंघाचं. नीतीश कुमार के बाद नायडू भी नाराज चल रहे कि बीजेपी स्पीकर पर छोड़ने को तैयार नहीं है. अभी मैं उसके बारे में क्या बोल सकता हूँ. आपने भी कहा था कि हम सपोर्ट करेंगे. बात ऐसी है कि अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है स्पीकर के बारे में इंडिया आघाड़ी के पास, तो इंडिया आघाड़ी के लोग एक साथ बैठेंगे. फिर राहुल गांधी जी, खरगे जी, उद्धव ठाकरे जी, शरद पवार जी, सब हम एक साथ बैठकर, ममता जी, उस बारे में निर्णय लेंगे. अगर कोई मौका मिलता है लड़ाई का तो जरूर हम नहीं छोड़ेंगे मौका. अगर तेलुगु देशम का कोई अलग मार्ग इस बारे में आता है सामने, तो इंडिया आघाड़ी में उसके ऊपर चर्चा होगी. और हमें पूरा विश्वास है, जैसे राहुल गांधी जी ने कहा है, कि हम चुप बैठे नहीं है, जब भी हमें मौका मिले सरकार को गिरा देंगे. मोठी जबाबदारी त्यांना देणार आहे. चांगली गोष्ट आहे. अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत टेक्निकली, तांत्रिकदृष्ट्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जर भारतीय जनता पक्ष जबाबदारी देणार असेल काही, तर स्वागत आहे. चला, थँक्यू.